पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय तो स्वप्नील मोरे. एक स्फोटक गोलंदाज म्हणून समजला जातोय. एक चांगल्या प्रकारचा गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. क्वार्टर फायनलचा सामना आहे. आमच्या समेत जोडले जे अमरजीत सकपाल साहेब, त्याचप्रमाणे एक आपल्या 15 गावातील एक नावाजलेलं नाव आणि एक बुलंद आवाज, एक उत्कृष्ट असं समालोचन आपल्याला त्यांच्या वाणीतून पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. तर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय तो शुभम कदम या फलंदाजाचा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय ते चोरवणे जखमेची वाडी या संघाने. तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय ते गोलंदाज स्वप्नील मोरे. पुन्हा एकदा चांगला मोठा प्रहार करला. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. पंचांचा निर्णय येतोय. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे 1 धावेसाठी 2 धावेसाठी. तर तटस्थ पंच नितीन सकपाळ आणि तेज शवतेकर यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला सामना आहे. एक अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवले चोरवणे जखमीची वाडी त्यांच्या विरोधात खेळतोय तो धामणन जय मालिक धामणन संघ. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. शिवम कदम या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज स्वप्नील मोरे या गोलंदाजाने. कारण 18 चेंडूचा खेळ असेल अमरजी तर एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आपल्या 15 गावातील एक दादा संघ म्हणून समजला जातोय. गोलंदाजा मोठा प्रहार केलाय. सीमारेषेच्या बाहेर मला वाटतं जातोय चेंडू, पण क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची झेल होईपर्यंत एक चांगला मोठा मासा गळाला लागलाय आणि पहिला गडी बाद होतोय शुभम कदम. जय मालिक धामणन विरोधात चोरवणे जखमीची वाडी. क्वार्टर फायनलचा सामना. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो जय गणेश पोसरे संघाशी एक कडवी झुंज झुंजावी लागेल. कारण सेमीफायनलचा सामना असेल. अव्वल दर्जाचा संघ म्हटलं सातत्यानं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. पंचांचा निर्णय येतोय नितीनजी सकपाल. तर जे उजव्या साईडला पॅव्हेलियन तिथे आहे तिथं फोटो काढू नका. स्क्रीन आहे तर शांतता बाळा. जो प्रेक्षक वर्ग जे खेळाडू आहे जय गणेश पोसरे संघाचे तर विनंती असेल फैजल तर धन्यवाद आपण ऐकल्याबद्दल. सहकार्याची भावना असेल तर पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. तटस्थ पंच तेज सुतेकर आणि नितीनजी सकपाल यांचा इशारा येतोय 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 3 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगती पथावर असताना एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आलेल्या सर्व खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नवीन आलेला फलंदाज तर आपण 12वा खेळाडू आमच्याशी द्यायचा आहे की जेणेकरून आम्हाला इथे नावं सूचित करायची आहेत याची नोंद घ्यायची. तर पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होती 4. 1 गडी बाद 4 धावा. 4 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गावरती हेलिकॉप्टर शॉट मारलाय. चेंडूला मात्र खणून काढलाय. लेग फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 1 धावेचा इशारा येतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 5 धावा. 1 गडी 5 धावा. फलंदाजाचं नाव आम्हाला सांगायचं आहे. जय मालिक धामणन संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतो आपला 12वा खेळाडू आमच्याकडे द्या. विनोद. तर नवीन आलेला फलंदाज विनोद असेल तर विनोद आणि प्रशांत ही जोडी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारचा अव्वल दर्जाचा क्रिकेट सामन्यातील दुसरा आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज कुणाल. एक पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. 10-12 पावलांचा असा स्टार्ट. आमच्या समेत जोडलेत ते रवींद्र सावंत. एक निवे रामवाडीचे
मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते, मंडळाचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे एक ज्येष्ठ खेळाडू. पुढचा चेंडू होता, मोठा समाचार घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही, निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक चांगल्या प्रकारचा चेंडू, त्या तुला अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण केलंय ते संतोष हुतेकर एसटीच्या पाठीमागे उर्फ महेंद्रसिंग धोनी यांच्या स्वरूपात. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते 5 धावा धावफलकावरती लागत आहे. रवींद्र सावंत सामन्याचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहेत. तर मोठा फटका मारलाय, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूखाच्या समोर येतोय, झेल मात्र तिथं सुटला गेलाय आणि फलंदाजाला त्याचा फायदा होतोय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 7 धावा धावफलकावरती लागत आहेत. रवींद्र सावंत क्वार्टर फायनलचा सामना जय मालिंग धामणन विरुद्ध चोरवणे जखमीची वाडी. तर या सामन्याबद्दल आपण काय सांगाल? हॅलो. तसे दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि हा क्रिकेटचा गेम आहे. क्रिकेटचा गेमवरती शेवटच्या बॉलपर्यंत तरी पण सांगू शकत नाही. आणि तसे दोन्हीही संघांमध्ये फलंदाजीचा भरणा आहे, गोलंदाजीचा भरणा आहे. आणि तसं क्षेत्ररक्षण पण चांगलं, क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन आपल्याला चांगलं पाहावयास मिळतं इथे. आणि थोडं गछाड क्षेत्ररक्षण पाहावयास भेटलं ते जखमीचोडी संघाकडून. आणि खरोखर ह्यात जो चालू असलेला सामनाचा पुरेपूर आनंद घेतील असा हा सामना होईल, याच्यामध्ये काय शंका नाही. तर संघाची धावसंख्या होते 9 धावा धावफलकावरती लागतात. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जय मालिंग धामणन विरोधात चोरवणे जखमीची वाडी. कारण 18 चेंडूचा खेळ असेल, मला वाटतं धावफलकावरती 25 ते 30 धावा लावणं हे गरजेचं आहे. कारण एक बलाढ्य संघ समजला जातोय तो चोरवणे जखमीची वाडी. एक स्फोटक फलंदाजांचा भरणा केलेला असेल, दर्शन असेल, स्वप्नील असेल, कुणाल असेल, एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. पुढचा चेंडू, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होला, बॅटचे एज लागले पण एक छोटी धाव घेण्यात यश आले. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 1 गडी बाद 10 धावा लागल्यात. 10 धावा म्हटलं की आपला माहिती आहे की आपला भारत देशाचा ज्याला क्रिकेटचा देव म्हणून समजला जातो तो सचिन रमेश तेंडुलकर, ज्याचा जर्सी नंबर आकडा आपल्याला आठवण करून देतो. तो आकडा म्हटलं की 10 एक शुभ आकडा म्हणून समजला जातो. ज्याला देव समजला जातो क्रिकेट खेळाचा तो सचिन रमेश तेंडुलकर. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती चांगला फटका मारलाय, मोठा प्रहार केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण मात्र येतोय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि पंचांचा निर्णय येतो 2 धावेसाठी. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 12 धावा धावफलकावरती लागतायत. मला वाटतं पहिल्या दिवसातील एक शेवटच्या म्हणजे अंतिम टप्प्यात आलेली ही स्पर्धा आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो जय गणेश पोसरे संघाशी गाठ पडेल. म्हणजे अंतिम सामना होईल. आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना आहे. ज्या सामन्यात जो संघ विजयी तो उद्या अंतिम फेरीत प्रवेश करेल याची नोंद घ्यायची आहे. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 12 धावा धावफलकावरती लागत आहेत. एक चांगल्या प्रकारचं आयोजन रामवाडी चषक 2024 पर्व 13वे मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऋतुराज सावंत, मला वाटतं सकाळपासून आमचे नातू म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज मला वाटतं सकाळी त्यांनी 7:30 वाजता इथे हजेरी लावलेली दिसते आणि आज दिवसभरात त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आणि पाहण्याचा आनंद फार त्यांनी घेतलेला आहे. तर हे सर्व लहान बच्चे कंपनी आहेत, मला काय त्यांची नावं घेता येणार नाही, पण निवेर रामवाडीचे जे सर्व सदस्य आहेत त्यांची मुलं आहेत ज्यांनी खूप मेहनत घेतली. सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आणून देणं, पाण्याची सोय करणं किंवा इतर गोष्टी करणं, या सर्वांचं लहान सर्व बच्चे कंपनीचं आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत केले जाते. धावफलकावरती धावा लागल्या आहेत 12 धावा.
12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज घेऊन आलाय प्रथम. मला वाटतं प्रथम हा गोलंदाज एक स्फोटक गोलंदाज समजला जातोय. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण झालंय. एका अचूक फेक झाली नाही आणि अचूक चेंडूची फेक झाली असती तर मला वाटतं एकही धाव मिळाली नसते आणि धावबाद घेण्याची शक्यता होती. पण हुशार आणि चपलाईच्या साथीनं या फलंदाजांनी 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 14 धावा धावफलकावरती लागताय. कारण मला वाटतं शेवटचं हाणामारीचं षटक ज्याला समजलं जातंय त्याला हाणामारी करावी लागेल. कारण 25 ते 30 धावा मला वाटतं धावफलकावरती लावायला लागतील. नक्कीच हाय व्होल्टेजचा सामना, एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. धामणन विरोधात चोरणे जखमीची वाडी. सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रथम. पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. रामवाडी चषक 2024 चांगला मोठा प्रहार केलाय. डिक्लर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. पंचांचा निर्णय येतोय. नितीनजी सकपाल आणि तेजस हुतेकर तर 2 धावेचा इशारा येतोय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 16 धावा धावफलकावरती लागतायत. थोडासा शांत गतीने चाललेला हा सामना आहे. धामणन विरोधात जखमीची वाडी, चोरणे जखमीची वाडी. मंडळाचे अध्यक्ष विकासजी चव्हाण साहेब फार मला वाटतं त्रस्त झालेले दिसत आहेत. उन्हाचा फार कडक अतिउष्णता असल्यामुळे सर्वांना मोठा त्रास झालेला आहे. पण आपल्याला 2च दिवस काम करायचं आहे आणि हे 2 दिवस गेल्याच्या नंतर साहेब आपल्याला वर्षांनी वाट बघायची आहे. ती स्पर्धा गावाकडे असेल किंवा ह्या परत ठाणा नगरीत कुठेतरी असेल तर सर्वांच्या साथीनं आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा साकारले. मनोज सकपाल एक धडाडीचे कार्यकर्ते, एक चांगल्या प्रकारचे ज्येष्ठ खेळाडू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत ते मनोहरजी सकपाल. चांगला फटका मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय पॉइंटच्या दिशेने. झेल मात्र तिथं होतोय. दुसरा गडी बाद होतोय आणि संघाची धावसंख्या होते 16 धावा या आकड्यावरती. 2 गडी बाद 16 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर असताना एक अव्वल दर्जाची गोलंदाजी आणि एक चांगला अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कारण स्वप्नील मोरे म्हटलं की एक क्षेत्ररक्षक जादूची कमाई करणार. कारण त्याला माहिती आहे की कुठल्या फलंदाजाला कुठल्या गोलंदाजाची वापरण्यात यावी आणि कुठल्या प्रकारचं जाळं वापरावं आणि कसं करावं आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलंय आणि 2 गडी बाद करण्यात यश आले. 3 षटकांचा योगेशजी हुतेकर कुरवल जावली गावचे सुपुत्र आहेत. एक 15 गावचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते, 15 गाव फेडरेशनचे खजिनदार. कारण पैशाचा व्यवहार म्हटलं की चोख. बँक, स्टेट बँक असू द्या, जीपीएस बँक असू द्या, एटीएम. कारण पैसे जिथे पैसे आहेत तिथे माणसं असतात. कारण योगेशजी हुतेकर एक नावाजलेलं मोठं नाव आहे. आमचे मित्र बंधू आहेत आणि कुरवल जावलीमध्ये जेव्हा स्पर्धा झाली काय आयोजन केलं होतं. संघाची धावसंख्या होते 16 धावा. सामन्यातील तिसरा षटक घेऊन आलाय. 3 चेंडू, 4थ्या चेंडूची फेक होते. गोलंदाज प्रथम चांगला फटका मारा. लेग फाईन लेगच्या दिशेने डिक्लर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. 1 धावेचा इशारा येतोय. तेजस हुतेकर या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 17 धावा धावफलकावरती लागतायत. धामणन विरोधात चोरणे जखमीची वाडी. क्वार्टर फायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजयी ते जय गणेश पोसरे एक बलाढ्य संघ समजला जातोय त्याच्याशी गाठ पडणार. पुढचा चेंडू प्रथम या गोलंदाजाचा. पुलटा चेंडू आता लेग फाईन लेगच्या दिशेने मारलाय. संदेश भिंगारडे म्हटलं की एक अव्वल दर्जा स्फोटक फलंदाज प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करणार. या 2 धावेने संघाची स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सफल झालाय आणि 3 धावा घेण्यात यश आले. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत 3 ने वाढते. 20 धावा धावफलकावरती लागतायत. अनिलजी जंगम साहेब असतील, राजेंद्र सकपाल असेल आणि अजयजी सकपाल साहेब ज्यांनी प्रथम पारितोषिक, ज्यांनी रोख रक्कम 21,111 व आकर्षक ज्यांनी ट्रॉफी सुपूर्द केले ते अजयजी सकपाल साहेब आमच्या समेत व्यासपीठावरती जोडले गेलेत. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. भले ती 2 दिवसाची जरी स्पर्धा असेल पण 2 महिन्याची ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते या निवे रामवाडी चषक 2024 मध्ये. पुढचा चेंडू प्रथम यांचा.
प्रथम गोलंदाज थोडासा फ्लंबंग झालाय, मला वाटतं मंकी विकेट घेण्याचा त्याचा इरादा होता, पण एक हुशार फलंदाज, कारण सतेज भिंगारडे म्हटलं की एक स्फोटक फलंदाज जय मालिंग धामणन संघाकडून सातत्याने एक चांगली कामगिरी पार पाडताना दिसतोय. गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षक असू द्या, फलंदाजी असू द्या, एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय, लॉंगअपच्या दिशेने मारलेला फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. अशोक सावंत एक चांगला अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण करतोय. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 22 धावा, विजयासाठी 23 धावांची गरज. कारण आजच्या दिवसातील जेव्हा 3 सामने झाले त्या 3 षटकांचे, तर 22, 23 आणि 26 धावा याच आकड्यांवरती धावसंख्या येऊन ठेपलेली दिसते. आमच्या समेत जळले अजयजी जाधव एक ज्येष्ठ खेळाडू, तर त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट असं समालोचन जे करतात, जे निलेशजी मापदी साहेब जे निवेगावचे सुपुत्र असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. रोहितजी उतेकर असतील, 15 गाव फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर, तर या आपण लवकरात लवकर. सामना लवकरच चालू आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 23 धावांची गरज. 18 चेंडू 23 धावांची गरज. मोठा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल आणि मंडळाच्या सर्व सदस्यांना आम्ही वारंवार सूचना देतो की अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा आहे. मला वाटतं उद्या सलाईन लावायला लागेल, पण तुम्हाला काय त्याचा फरक पडणार नाही काय योग्यजी. तर बाउंड्री लाईनचा सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. आपण इकडे तिकडे कुठे घेऊ नका. आपल्याला फक्त 2च दिवस त्रास घ्यायचा आहे, याची काळजी घ्यायची आहे. तर आमच्या समेत जोडलेत. 18 चेंडूचा खेळ असेल. विजयासाठी 23 धावांची गरज. आणि आमचे परमगुरू मित्र बंधू म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही की नेहमीच आमची सातत्याने आम्हाला शाबासकीची जी थाप देतात, त्यांनी समालोचन जे व्यासपीठ आम्हाला गाठून दिले आणि बसण्याचा मान केलाय ते दिलीपजी बुतेकर. या सामन्यासाठी द्वितीय सत्रात त्यांनी समालोचनाची धुरा सांभाळावी विनंती असेल. हॅलो, नक्कीच 15 गावाला अभिमान आहे की जो 6-7 तासाचा खेळ झाला त्यामध्ये जवळजवळ 98% कॉमेंट्री आमच्या विजयजी शिंदे यांनी केलेली आहे. आणि नक्कीच हा सुद्धा एक विक्रम असेल. विजयजी खूप चांगलं, अगदी तुमचं जे काय वक्तृत्व आहे ते सुद्धा जबरदस्त, कॉमेंट्री जबरदस्त, आणि नक्कीच हॅट्सअप टू यू. तर सामन्याकडे वळताना 18 चेंडू आणि 23 धावा असं गणित आहे. आणि नक्कीच सेमीफायनलमध्ये कोण पोचेल आणि जय गणेश पोसरे यांच्यासमोर कोण लढत देईल पुढच्या 3 षटकामध्ये आपल्याला कळेल. एका बाजूला आहे चोरवणे जखमीची वाडी आणि दुसऱ्या बाजूला आहे जय महालिंग धामणन. आणि नक्कीच 2 चांगली लढवय्य संघ अगदी क्वार्टर फायनलमध्ये भिडत आहेत. एक क्रिकेटला पोषक असं वातावरण नक्कीच वाटलं होतं सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत की नक्कीच जूनमध्ये का मॅचेस नसतात. त्याचं कारण आपल्याला मिळालं. कारण जबरदस्त असा हा उकाडा, ही जी ह्युमॅडिटी आहे, ही आर्द्रता आहे, ही सगळ्यात जास्त आपल्याला त्रास देऊन जाते. परंतु खचून जाणार ते 15 गावकर कसे, तर नक्कीच तुम्ही सगळे दाखवून देत आहे. आजच्या दिवसात दाखवून दिलं आहे की चांगल्या या मैदानामध्ये सुद्धा, उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्ही प्रेक्षकांना क्रिकेटच्या माध्यमातून खुश करून दाखवू. आणि हीच खुशी सगळीकडे बघायला मिळते. हारजीतमध्ये हे क्रिकेटचं असो किंवा कुठले सामने खेळ असतात हारजीतमध्ये, कारण जर 8 संघ घरी गेले तर 8 संघ पुढे आलेत, तर अशा पद्धतीने खेळ असतात. आणि जे विजेते आहेत त्यांच्याकडे बघताना आपण बघतोय की जय गणेश पोसरे संघ वाट बघतो. या संघातील विजेता संघ. 18 चेंडू 23 धावांची गरज. चला, पंचाने जास्त करून लक्ष ठेवायचं आहे. शेवटची मॅच तुम्हीच घ्या, रोहितला घेऊन मी जरा मीटिंगला जातोय. ओके, चला. सिद्धेश शाह यांच्या हातामध्ये चेंडू. समोर आहे तो स्वप्नील, त्याला साथ देतोय तो दर्शन. 3 षटका पॉवर प्ले नसेल. आपण बघतोय विकेट किपर. त्यानंतर आपण बघतोय की शॉर्ट मिड ऑफ, एक लॉंग ऑफ, एक मिड ऑफ, आणि ऑन साइडला एक मिड विकेट आहे, एक मिड ऑन आहे. मिड विकेट बाउंड्री आणि मिड ऑन बाउंड्री अशा पद्धतीने फिल्डिंग सेट. पंच नितीन स्ट्राईक एंडला आहेत आणि तेजस स्क्वेअर लेग पंच आहेत. चला, खेळाकडे लक्ष. 18 चेंडू 23 धावांची गरज.
क्रिकेटच्या या मैदानामध्ये काही जरी डी झोन असले तरी सर्कलमध्ये 4 खेळाडू आणि ऑन आणि ऑफ साईडला 4 आणि 5 ची फिल्डिंग अशा पद्धतीने फिल्डिंग सेट करून सिद्धेश, चला जास्त वेळ घेऊ नका, आता तुम्ही तिसऱ्या सामन्यामध्ये खेळताय त्यामुळे तुम्हाला या मैदानाचा अंदाज आलाच असेल. लेस टाइम आणि जास्त करून खेळ अशा पद्धतीने सुरू करा. चला सिद्धेश, पहिला चेंडू राईट आर्म वर विकेट, हे चले हमसे दूर जाते हुए, आपटून टाकलेला चेंडू, फ्लॅशिंग ड्राईव्ह मारलेला आहे आणि तो गेलाय तो गलीच्या दिशेने. डी झोन मध्ये चेंडू जातोय आणि पंच 1 धावेची खूण करतायत. 1 डी साठी धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 17 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. श्रीराम चषक 2024 श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी यांचा हा मुंबईतील पहिलाच प्रयत्न अगदी चांगल्या पद्धतीने सफल होतोय. पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने मारलाय, कव्हरच्या बाजूने चेंडू चाललाय, चेंडू अडवला जातोय, चांगलं चेंडूवरती अगदी नियंत्रण घेतलेलं आहे, परंतु दरम्यान 1 धाव मात्र तिथे मिळते आहे. बिनबाद 2. सोळा चेंडू 21 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळेला मात्र मिस्क्यूड शॉट आहे, परंतु विकेट किपरच्या मागे चेंडू गेल्यामुळे 1 धाव निश्चित मिळणार आहे. 1 डीच्या रूपामध्ये चेंडू आणायला मात्र तिकडे आपल्या स्वयंसेवकांनी थोडी घाई करायची आहे, चेंडू आणायचा आहे आणि धावसंख्येमध्ये बदल होत आहे. बिनबाद 3. पंचांनी लक्ष द्यायचं आहे, चेंडूला वेळ लागत असेल तर आपल्याकडचा चेंडू वापरायचा आहे. तेजस सुतेकर आणि नितीन सकपाळ ही पंच, आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच आम्ही स्वतः बघितलं, या वातावरणामध्ये पंचगिरी करणं, कॉन्सन्ट्रेशन अगदी आपलं व्यवस्थित ठेवणं ही फार मोठी कसोटी आहे. खेळाडूंची कसोटी असेल पण त्यांच्या डबल कसोटी असते ती पंचांची, या खास करून स्ट्राईक एंड पंचाची खूप मोठी कामगिरी आहे, कारण या ऊन जबरदस्त असल्यामुळं. पुढचा चेंडू थोडासा रनअप चुकलेला आहे, पुन्हा एकदा आपल्या खेळपट्टीवर धावपट्टीवर चाललाय तो सिद्धेश. 3 चेंडू 3 धावा, 3 चेंडू बाकी, बघूया किती धावा मिळत आहेत. आपटून टाकले चेंडू, यावेळेला मात्र चांगला फटका उंच टोला मारलाय. बघूया तिथे आमचे स्वयंसेवक सांगतील नेमकी काय खूण आहे ती. 2 धावा डी झोन मध्ये चेंडू गेला असं सांगतायत आणि यस 2 धावांनी भर पडते. 4 चेंडू संपलेले आहेत, धावसंख्या ती बिनबाद 5 आणि अजून 18 धावांची गरज आहे आणि 12 आणि 2 14 चेंडूंचा खेळ बाकी. चेंडू मागे गेलेला आहे, चेंडू बघा मिळत नसेल तर पंचांनी रिप्लेस करायचा. चेंडू आलेला आहे खेळपट्टीवर दुसरा. द्या खेळ चालू करा, मला वाटतं तो नंतर भेटला तर बघूया. अच्छा, पहिलं षटक आहे, ओके. चला पुन्हा खेळाकडे लक्ष. नवीन चेंडू देण्यात आलाय, पहिलं षटक आहे आणि 5वा चेंडू घेऊन येत आहे पुन्हा एकदा सिद्धेश आणि समोर जातोय तो दर्शन. 4 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. एकूण 23 धावा पाहिजे आहेत त्या 18 चेंडूमध्ये, 3 षटकामध्ये, आणि नक्कीच ही चांगली लढत होईल, कारण सिद्धेश झाल्यानंतर संतोष यांच्याकडे चेंडू दिला जातो, ते सुद्धा एक चांगले स्पिनर आहेत. पुढचा चेंडू या वेळेला सुद्धा चांगला फ्लॅशिंग ड्राईव्ह मारायचा प्रयत्न केलेला, परंतु बॅटची हलकी कट घेऊन 4थ्या स्लिपच्या बाजूने चेंडू डी झोन मध्ये गेलेला आहे. 1 धाव मिळते तिथे आणि अशा रीतीने धावसंख्या होती ती 5 चेंडूमध्ये बिनबाद 6. पुन्हा एकदा सिद्धेश, हे चले आपटून टाकलेला पुन्हा एकदा चेंडू, चांगला फटका मारलेला ऑनच्या दिशेने आणि तिथे डी झोन मध्ये पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. षटक संपलेला आहे आणि धावसंख्या आहे ती बिनबाद 8. 8 त्रिक 24 म्हणजे रन रेट राखलेला आहे
आणि आता मात्र मला वाटते संतोष पालांडे यांच्याकडे असेल दुसरं षटक हे मी अंदाज करतोय आणि नक्कीच त्यांचं षटक हे फार महत्वाचं असेल. 12 चेंडू 15 धावांची गरज. अमोल स्कोररची भूमिका पार पडतात, अगदी चांगल्या पद्धतीने अपडेट देत आहे तिथे. आणि नक्कीच आपण बघतोय साऊंड सिस्टीम सुद्धा सकाळपासून छान आहे. आणि ही आमची क्रिक यार्डची जी मुलं आहेत, मुलंच म्हणेन, आणि या उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यांनी आपली एकाग्रता भंग केलेली नाही आणि जबरदस्त असं प्रेक्षेपण आपल्याला ज्याला म्हणतात अनइंटरप्टेड प्रेक्षेपण ते दाखवत आहेत दिवसभरात. कोणाचीही तक्रार नाही त्यांच्या बाबतीत की हे बरोबर दिसत नाही, चित्र बरोबर नाही आहे वगैरे वगैरे. नक्कीच तुमच्या प्रशंसा जेवढ्या करू तेवढ्या कमीच आहेत. तुमचं सहकार्य फार मोलाचं असतं. यूट्यूब असो किंवा साऊंड सिस्टीम असो किंवा मैदानाचं हे जे सगळं चित्र उभं केलेलं आहे, मैदान ज्यांच्या अंडरमध्ये आहेत, आमचे राजूदादा शिंदे असो किंवा त्यांच्या अंडरमध्ये काम करणारी ही गार्डनिंग करणारी जी मंडळी आहे, त्यांचं सुद्धा आम्ही वेळोवेळी आभार मानत आहोत. चला, दुसरं षटक संतोष पालांडे यांच्या हातामध्ये. राऊंड विकेट मारा करतील उजव्या हाताने संतोष पालांडे. हे एक जुने जाणते खेळाडू आहेत, अगदी जवळजवळ आमच्या थोडंसं मागून हे ज्याला म्हणतात ना भट्टीतून निघालेले क्रिकेटपटू. परंतु काही व्यावसायिक व्यस्ततेमुळे प्रत्येक वेळेला यायला मिळत नाही. परंतु कधी कधी एज इज नो मॅटर म्हणून त्यांनी सुद्धा मैदानामध्ये उडी घेतली आपल्याला संघाला मदत करण्यासाठी आणि नक्कीच एक चांगलं यश मिळवत आहेत. 2 सामने त्यांनी सुद्धा आपल्या एका ओव्हरनी सुद्धा पुढे सरकवलेले आहेत. आणि नक्कीच हे तिसरं षटक तिसऱ्या सामन्यातील कशा पद्धतीने करतायत आणि नक्कीच त्यांच्या तिसऱ्या आणि एकमेव षटकामध्ये बरंच काही होऊन जाईल अशी अपेक्षा असेल. नक्कीच वैभवजी पालांडे यांची तीक्ष्ण नजर असेल. त्यांनी अंदाज केलेला आहे की माझा संघ फायनलमध्ये पोहोचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. परंतु सगळ्या गोष्टी आपल्या मानसिकतेमध्ये असतात आणि 11 खेळाडूंच्या मात्र हातामध्ये असतात. बिनबाद 8 पुन्हा संतोष. डावखुरे ओव्हर द विकेट मारा करतायत आणि त्यांना भिरकावून दिलंय डीप फाईन लेगच्या डोक्याच्यावरून. परंतु 1D साठी लिमिटेड एरिया असल्यामुळे 1D साठी चेंडू चाललाय. परंतु एक चांगला घणघणाती फटका आपल्याला बघायला मिळाला स्वप्नील मोरे यांच्या बॅटीतून. धावसंख्या होते ती बिनबाद 9. अकरा चेंडू 14 धावांची गरज. नक्कीच राजूदादांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. अकरा चेंडू. पुढचा चेंडू कार्पेट पद्धतीने मारलाय. काय फटका आहे बघा, अगदी जमिनीला घरंगळत जातोय. अशा वेळेला कधी कधी धोका येतो. तिथे चेंडू अडवत अडवत कधी सीमारेषेच्या बाहेर सुद्धा जातो. यावेळेला मात्र दुसरी धाव अशी चिवट पद्धतीने पूर्ण केली. अशक्य अशी वाटणारी. थोडासा डिले झाला, काही मायक्रो सेकंद मध्ये डिले झाला. अदरवाइज दॅट वॉज दी विकेट. परंतु जे म्हणतात ना हिम्मत करतात त्यांनाच यश लाभून जातं. अशा रीतीने 2 धावा मिळतात आणि धावसंख्या होते ती बिनबाद 11. आणि नक्कीच खेळाची आखणी कशी असावी तर हे 2 फलंदाज दाखवून देत आहेत. खेळ कसा सरकवावा. पुढचा चेंडू यावेळेला उंच टोला मारलाय. ओ, शुभमच्या हातातून तो झेल सुटलेला आहे. मोठा गोळा हातातून खाली पडलेला आहे. थंड गोळा या थंड वातावरणामधला. परंतु तो किती गरम करतोय धामनंजय मालिंगला हे पुढच्या काही चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान आपल्याला बघायला मिळते ती 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 12. अगदी सहजगत्या घेण्यात आला असता तो चेंडू आणि शुभम सुद्धा एक चांगला फिल्डर आहे. परंतु शेवटी त्या क्षणाला जे घडेल तेच घडतं. दर्शन सावंत सामोरे आहेत ते संतोष पालांडे यांच्या फिरकीला. आपटून टाकलेला चेंडू यावेळेला मात्र थोडा लेग स्टंप मिस करणारा दिसतो. यस आणि तेजस हुतेकर पंच इशारा करतायत का हा वाईड आहे. एका धावेने पर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 13. बिनबाद 13. बिनबाद 13. चेंडू किती झाले आहेत. 3 चेंडू झाले आहेत. या षटकातील 3 चेंडू. पुढचे पूर्ण षटक 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुढचा चेंडू यावेळेला आपटून टाकला. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल मारलेला आहे. पुन्हा एकदा डी झोन कडे चेंडू झालाय मिड विकेटच्या वर डोक्याच्या वरून. पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या होती ती बिनबाद 15. नक्कीच खारलँड मैदानामध्ये कधी जर तुम्हाला टुर्नामेंट खेळायची असेल तर तुम्हाला
हातातल्या बॅटीपेक्षा डोक्यावरती मेंदूमध्ये असणारं जे एक चांगला भाग असतो तो वापरावा. कारण तुम्हाला ऑन साईड आणि ऑफ साईडला हे दोनचे जे भाग आहेत ते तुम्हाला बऱ्याच वेळेला विजयासमीप बऱ्याच वेळेला मोठी टार्गेट सेट करण्यासाठी मदत करतात. कारण हे मैदान व्ही शेपमध्ये आहे. कधी कधी तुम्हाला चांगले गोलंदाज खेळवत राहतात, परंतु त्यांना सुद्धा कुरघोडी करायची असेल तर स्टेट बाउंड्रीकडे न जाता तुम्ही अशा पद्धतीने धावा जमवू शकता. सहज तुम्ही एका षटकामध्ये 12 धावा सुद्धा जमवू शकता. धावसंख्येकडे येतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 15. पुन्हा एकदा संतोष टू दर्शन. यावेळेला स्कायर वन किती वरती गेलाय नाही. 360 डिग्री असलेला शिवम कदम चेंडू खाली आला, त्याच्या हाताला चेंडू चिकटतो. अशा रीतीने गडी बाद होतोय. दर्शन याच्या रूपामध्ये पहिला गडी बाद होतोय. एक गडी बाद 15. आता मात्र 7 चेंडू 8 धावांची गरज. अजूनही दोन्ही संघ लाईन ऑफ कंट्रोल वरती आहेत. कुणालाही सेमीफायनल जाण्याचा रस्ता मात्र बंद झालेला नाही. दोन्ही संघांना रस्ता मात्र मोकळा आहे. 7 चेंडू 8 धावांची गरज. टिचून गोलंदाजी करा, काही रन सेव्ह करा. मनमोकळे मनाने फटकेबाजी करायला चान्स देऊ नका. जर बॅटिंग साईडने बोलायचं झालं तर दोन्ही फलंदाज आहेत हे जबरदस्त असे गाजलेले आहेत या 2024 मध्ये आपल्या फटकेबाजीने. स्वप्नील आणि प्रथम डावखुरा प्रथम. आता मात्र फिल्डिंग थोडी चेंज करावी लागेल आणि नक्कीच 7 चेंडू 8 धावांची गरज. शांत वातावरणामध्ये क्रिकेट. 15 गावावरून आलेले बरेचसे खेळाडू आहेत. नक्कीच ट्रेनचा जेवढा प्रॉब्लेम होता त्याच्यावरती कुरघोडी करून तुम्ही इथे पोहोचलात. नक्कीच सर्वांच्या वतीने, खास करून फेडरेशनच्या वतीने तुमचं हार्दिक 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 आभार. चला, या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत संतोष पालांडे. समोर आहे तो प्रथम उतेकर. ऑन साईडला मारलेले कार्पेट पद्धतीने निश्चितच वनडीसाठी चेंडू जाणार. आणि आता मात्र 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. आम्ही आता या गेल्या 2-3 टुर्नामेंटमध्ये एक एक्सपर्ट कॉमेंटेटर बनवलेले आहेत आणि ते आहेत अविनाश चव्हाण. अविनाश, 6 चेंडू 7 धावांची गरज, काय अंदाज आहे? नक्कीच अटीतटीची लढत चालू आहे. 6 चेंडू 7 धावा म्हणजे खरंच म्हणजे इझी समीकरण म्हणू शकतो आपण याला. पण गोलंदाजाची परीक्षा बघणारा हा क्षण असेल. गोलंदाजाची कस लागणारा हा क्षण असेल. बघूया आपण कशा पद्धतीने ते चेंडू हाताळत आहेत, गोलंदाजी करतायत. त्यावरूनच आपल्याला 1-2 चेंडू बघितल्यावरतीच आपल्याला पुढच्या 4 चेंडूमध्ये काय परिस्थिती असेल याबाबत थोडा बहुत आपल्याला अंदाज येऊ शकतो. दिलीप सर. थँक्यू. नक्कीच अविनाश, छान एक्सपर्ट कॉमेंट्स. आणि शिवम कदम यांच्या हातामध्ये शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 7 धावा. स्वप्नील मोरे यांच्या हातामध्ये, कारण ते स्ट्राईकला आहेत. स्वप्नील, जसं आमच्या कॉमेंटेटरने सांगितलेलं रोहितने, की एक मिस्टर कूल, 15 गावातील एक मिस्टर कूल पर्सनॅलिटी जर कोण आहे तर मी बघतोय आणि नक्कीच आपण सगळे बघत आहोत स्वप्नील मोरे. ते तुम्ही त्याला अंपायरिंगसाठी पाठवा, तिथे पण कूल माइंड. तुम्ही बॅटिंगसाठी बघा, तुम्ही टीम स्पिरिट बघा आणि डिसिजन मेकिंग, एखादा क्रिटिकल डिसिजन असेल त्याला सुद्धा इझी पद्धतीने कसं पुढे जायचं घेऊन, हे मात्र एका लिडरशिप क्वालिटी आहे ते घेऊन आलेले आहे ते स्वप्नील मोरे. पहिला चेंडू आपटून टाकलेले चेंडू, परंतु त्याला ऑन साईडला वळवलेला आहे. चेंडू वेस्ट न जाता आपल्याला कशी धाव मिळेल याच्याकडेच लक्ष आहे ते स्वप्नीलचं. 5 चेंडू 6 कंपल्सरी धावांची गरज. समोर आहे तो डावखुरा प्रथम. शिवम कदम. थोडंसं चर्चासत्र आहे पण जास्त वेळ घेऊ नका. अजून एक सामना खेळायचा आहे आपल्याला. तुमच्यातीलच एक संघ आणि पोसरे यांच्यामध्ये होईल सामना. 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे उपसचिव शत्रुघ्न मोरे, आमचा आवाज ऐकत असाल तर आम्ही तुम्हाला आमंत्रित करीत आहोत व्यासपीठावरती. शत्रुघ्न मोरे. चला, शिवम. हॅलो. हॅलो. तर दरम्यान वनडीसाठी एक धाव मिळते तिथे.
5 धावांची गरज आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी. 5 धावांची गरज, 4 चेंडूचा खेळ बाकी. नॉकआउट पद्धतीचे सामने हे असेच असतात. प्रत्येकाला प्रत्येक क्षण हा काउंट फॉर करायचा असतो, प्रत्येकाला जिंकायचं असतं आणि त्यामुळे थोडासा वेळ लागतो कधी कधी. परंतु क्रिकेटमध्ये डिसिप्लिन जर ठेवायची आहे तर काही गोष्टींना तुम्हाला वेळेवरच कंट्रोल करणं गरजेचं असतं. पुढचा चेंडू यावेळेला फोटोज घेऊन मारलेला आहे आणि तिथे झेल सुटलेला आहे. अवघड असा झेल होता, झपकन हात टाकला. अशा कॅचेस कधी कधी हाताला सुद्धा लागतात, कारण तिथे जर कॅच पकडली असती, एक धाव पण वाचली असती, एक प्रथम सारखा खेळाडू सुद्धा तंबूत परतला असता. यालाच म्हणतात क्रिकेट. कधी कधी जबरदस्त ऍक्शन सुद्धा गरजेचे असतं. दरम्यान 1 धाव मिळते आणि 4 धावांची गरज आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी. मला वाटते वावे गावठण संघाच्या खेळाडूंचं लक्ष असेल की खेळ कसा पॉझिटिव्हली पुढे घेऊन जायचा. विजेतेपद मिळवायला जाणं त्याच्या जवळ तेवढी सोपी गोष्ट नसते आणि नक्कीच प्रत्येकाला हा शिकण्याचा फेज आहे, ट्रेनिंग फेज आहे. म्हणूनच 15 गावचे खेळाडू एक एक वरती पुढे येत आहेत. पुढचे संघ. पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा पुश केलेला आहे, यावेळेला सुद्धा सिंगल वरती भर दिला आहे. अवघड अशी धाव परंतु पूर्ण केलेली आहे स्वप्नील यांनी. 2 चेंडू आणि 3 कंपल्सरी धावांची गरज. 2 चेंडू 3 कंपल्सरी धावांची गरज. तुम्हाला मागे घेऊन जातोय. मला वाटते धामणन वगळाचा आणि चकमीची वाडीचा एक सामना होता, फायनलचा सामना होता आणि अशी स्थिती होती. आणि अशा वेळेला शेवटचे मला वाटते जाधव यांचे 2 डॉट बॉल पडले आणि जिथे असं वाटत होतं जखमीची वाडी संघ विजेतेपद मिळेल, तिथे त्यांना दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतं. फ्लॅशबॅक मध्ये जाऊन सगळ्यांनी आठवण करून बघा. 2 चेंडू 3 धावांची गरज. गाफील राहून जमणार नाही बॅटर साईडला, गाफील राहून जमणार नाही फिल्डिंग साईडला. सगळ्यांना आपले 4-4 डोळे, सगळे डोळे जेवढे असतील ते उघडून फिल्डिंग करायचे आहे. स्वतःच्या शरीराला झोकून द्यायचं आहे. आता तिथे तो कुत्रा आहे, तो बघा किती त्रास देणारा असेल तर जरा पुशअप करा त्याला. पंच ओके असेल तर बघा, नाहीतर त्याला पुश करा बाहेर. 2 चेंडू 3 धावांची गरज. डावखुरा प्रथम समोर आहे तो शिवम यांच्या. ओ या वेळेला डॉट बॉल होतोय, विकेट जाते. बघा क्रिकेट ज्याला म्हणतात कधी कधी हाय रे देवा, हेच तर क्रिकेट आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज होते आणि 1 चेंडू आता 3 धावांची गरज. बघा क्रिकेट कसं परतलंय, बघा क्रिकेट कसं आपल्या बाजूने वळवलंय जय मालंग धामणांनी. बघा किती जबरदस्त फिल्डिंग केलेलं आहे, बघा किती जबरदस्त त्यांनी बॉलिंग केलेलं आहे, अचूक टप्पा ठेवलेला आहे. सिंगल आणि डबल वरती जोर होता, जास्त करून सिंगल वरती जोर होता जो जखमीची वडीचा, तोच कुठेतरी त्यांना कमजोर साबित करतो की काय. शेवटचा चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 धावा सहसा या मैदानामध्ये धावून होतील की नाही ही शंका आहे. म्हणून इथे मोठा फटका स्वप्नील सारख्या फलंदाजाला मारावाच लागेल, चौकार किंवा षटकारांचा. 1 चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा पंचांना विनंती, ते जी कुत्रे तिथे आहेत ते जर अडथळा आणत असतील, कारण तिथे चेंडू आडला तर एखाद्या कार्पेट पद्धतीचा चेंडू बाउंड्रीसाठी सुद्धा जाऊ शकतो. बघा काही क्षण घ्या, परंतु त्यांना सुद्धा मला वाटते हलवा. एक चेंडू 3 धावांची गरज. आणि नक्कीच तो एक चांगला अगदी मायाळू आहे तो कुत्रा राजूदादांचा. आणि नक्कीच खूप माया त्यांनी लावलेली आहे. मध्ये आम्हाला ऐकायला मिळाले त्याची तब्येत ठीक नव्हती, पण दादांनी त्याला बघा कसा खडखडीत आता व्यवस्थित बनवलेला आहे. चला खेळाकडे लक्ष. शेवटचा चेंडू 3 धावांची गरज. शिवम फिल्डिंग सेट करतायत. अजून किती फिल्डिंग सेट करतील? 4 आणि 5 ची फिल्डिंग. सर्कल मध्ये 4 असणार. पंचांचं लक्ष आहे, सगळ्यांचं लक्ष आहे. शेवटचा चेंडू. ए चले शिवम. धावायला सुरुवात केली. फुलटो चेंडू ऑनच्या दिशेने मारला. 1 धाव मिळेल. हा थोडा पंबल झालाय. दुसरी धाव मिळते. 2 धाव पूर्ण होत आहेत.
आणि तिथे तिसऱ्या धावेच्या नादामध्ये गडी बाद होतोय. टाय झालेला आहे सामना, परंतु कंपल्सरी चेस असल्यामुळं जखमीची वाडी हा संघ इथे लूज होतोय आणि जय मालिंग धामणन हा संघ इथे विजयी होतोय. हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सेमीफायनलचा सामना जय मालिंग धामनंद आणि जय गणेश पोसरे थोड्याच वेळात सुरू होईल. नक्कीच वैभवदादा पालांडे हे खुश असणार आणि नक्कीच कोण नाखुश असणार, कोण तर स्वप्नील मोरे. कारण कुठेतरी दुर्लक्षित झालं, कुठेतरी दर्शनला गमावल्यानंतर कुठेतरी दुर्लक्ष केलं. आपल्याला वाटत होतं की इझिली आपण टार्गेट अचीव करू, परंतु बघता बघता हातामधून रेती निसटली आणि सामना पण निसटला आणि दुर्दैव तर आहेच. परंतु तुम्ही चांगले खेळात. नक्कीच जखमीची वाडी संघ खूप खूप चांगले खेळात. सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद धन्यवाद. थोड्याशा विश्रांतीनंतर नवीन सामन्याला सुरुवात होईल. कर्णधार जय मालिंग आणि कर्णधार जय गणेश नाणेफेकीसाठी यायचं आहे. जरा लवकरच या प्लीज. ओके ओके. नक्कीच हा जो सामना 23 फक्त धावा हव्या होत्या, परंतु त्या सुद्धा डिफेंड केल्या जय मालिंग धामनंनं आणि अर्थातच त्यामध्ये सगळ्यांची कामगिरी जबरदस्त. परंतु ज्याला म्हणतात ना बेस्ट ऑफ दी बेस्ट, त्यांच्यामधला जो ठरला तो शेवटचं जबरदस्त षटक टाकणारा आणि एक कॅच घेणारा शिवम कदम, मॅन ऑफ दी मॅच शिवम कदम. नक्कीच या ठिकाणी दिलीप सर खूपच अतितटीचा मॅच आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला. परंतु मला तरी वाटतंय शेवटच्या क्षणापर्यंत जरी या ठिकाणी जय मालिंग धामणन जिंकला असेल तरी पण